तुम्हाला मी विचारलं होतं ही भाजी आहे, ही आहे काही नाही तर करडईची भाजी. सो करडईची भाजी किती ताजी ताजी भाजी आहे. आज आपण मस्तीगार याची भाजी करणार आहोत. चला तर मग चला ताजी ताजी ऑर्गॅनिक करडईची भाजी कशी करतो आम्ही बघूया. मी वेळीने खूप वर्षानंतर भाजी चिरतीये, त्यामुळे वेडी वाकडी चिरणार आहे. वेळी चिर बर, वेळी चिरू नकोस. उगाच कमेंट करू नका की हे काय असा कुठला स्वयंपाक. माझा असाच असतो. चव बघा, ऑर्गॅनिक भाजीची चव ना काहीतरी म्हणजे काय म्हणतात त्याला? जगात भारी, जगात भारी, अगदी वेगळी, निराळी निराळी. जपून, कुठला पण जपून. आपल्याकडे तर भाजीवाले कुठल्या कुठल्या पाण्यात भाजी धुत असतील काय माहिती. आणि मला एवढे कमेंट येतात की काय तुम्ही भाजी धुतलीच नाही. तर ही धुतलेली भाजी आहे. चला रेडी. करडईच्या भाजीत मस्त ठेचा छान लागतो, पण आता ठेचा घरात राहिलाय म्हणून बागेतली छान छान ताजी ताजी मिरची. पटकन वाटून घेणार आहे. तेल टाकणार आहोत. साधी फोडणी, मोहरी टाकायची. मोहरी तडतडायला लागली की आपलं जिरं, मिरची नव्हता म्हणून लसणाची पात, हळद, तसं लाल तिखट, तसं गरम मसाला, चवीपुरतं मीठ. घ्या पटपट पटपट ढवळून. पटकन हिंग टाकून घ्यायचं आणि आपली भाजी रेडी टाकायला. आपला चना डाळ, हरभरा डाळ घालून घ्यायची परत एकदा. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. चला भाजी रेडी आहे का बघूयात. पाणी सुटलंय मला एवढं जास्त. आहा हा 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 हा, इतकं मस्त वाटतं असं गरम गरम भाजी आणि आपली ज्वारीची भाकरी. हे आहे खरं जेवण. बागेतला लाल मुळा, कांद्याची पात, पहिला घास. नाही, आधी तू टेस्ट कर. कारण सांगतो मी मंडळी, मला मिळतं पण त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे, त्यामुळे मला ते रिस्क घ्यायची नाही. ती पण ओरडते मला की पण मिरची खाऊन मग ना द्यायची. अरे ते मिरची 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 नाही ना याच्यात. मिरची लागली ना तर बघा. अहो घास घेताय तोपर्यंत मी घेतेय. मिरची एवढी तिखट नाहीये, घाबरू नकोस. आणि गुड. ते चना डाळणी प्रोटीन, फायबर सगळं आणि तेल, फॅट पूर्ण म्हणजे असं आपले ॲन्सेस्टर्स, वंशज असे जेवत होते. राबायचे शेतात आणि असं मस्त जेवायचे. एक नंबर. थोडीशी अशी गोडसर एंडला लागते कांद्याची पात आणि मंडळी अप्रतिम झालेलं आहे. तुम्ही ट्राय करून बघा. खूप सिंपल, काही फॅन्सी नाही, पण मस्त गावरान. एक नंबर.